नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. एटीएम फोडून 20 लाखांची रक्कम लंपास, तर चोरीपूर्वी परिसरातील सीसीटीव्ही फोडले. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच एका चोरट्याला केली अटक. वरुड तालुक्यातील एका वर्षातील एटीएम फोडीची तिसरी घटना. अंबानगरीचे 9 जण अयोध्येसाठी सायकलनं रवाना. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार. 1000 किलोमीटर लांबीची सायकल यात्रा. मंगळवारी सकाळी सायकल यात्रेला सुरुवात. आणि प्रसिद्ध बहिरम इथं रंगला नेत्रदीपक रिंगण सोहळा. कर्नाटकच्या शितोळे सरकारच्या 2 अश्वांचा सहभाग. हजारो भाविकांसह 40 पेक्षा अधिक वारकरी मंडळ सहभागी. रिंगण सोहळ्यानं बहिरम येथील वातावरण भक्तिमय. आणि आता सविस्तर वृत्त. वरुड शहराच्या रिंग रोडवर वर्दळीच्या ठिकाणी असलेलं एटीएम फोडून चोरट्यांनी कॅश ट्रे पळवला. यामधील 20,75,000 रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. या दरोडेखोरांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडले. मात्र पोलिसांनी वेगानं तपास करत एका चोरट्याला अटक केली आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रिंग रोडला स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे. रात्री इथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळं हे अक्षरशः बेवारस असतं. मंगळवारी पहाटे 2च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमसह आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर एटीएम फोडून नोटांच्या ट्रेसह पळ काढला. यामध्ये 20,75,000ची रक्कम असल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेची माहिती वरुड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. गॅस कटरनं एटीएम मशीनचा पत्रा कापून रकमेवर डल्ला मारल्याची नोंद पोलिसांनी घेतली. हा प्रकार एटीएमच्या जवळ राहणारे अनिल हेटे यांच्या घरावर लागलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. तर वरुड पोलिसांच्या पथकासह श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळ गाठलं आणि बारकाईनं तपास सुरू केला आहे. मात्र ऐन वर्दळीतील एटीएम चोरट्यांनी फोडल्यानं परिसरात खळबळ आली आहे. अयोध्या इथं 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होते आहे. या भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अमरावती येथील 9 रामभक्त मंगळवारी सकाळी सायकलनं अयोध्याकडे रवाना झाले. यावेळी कालीमाता मंदिर ट्रस्टचे शक्ती महाराज आणि माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकलस्वार रामभक्तांना रवाना केलं. या सायकलस्वार रामभक्तांच्या पथकात मेजर राजेंद्र सिंग हे नेतृत्व करत आहे. तर दीपक दुबे, समीर मानेकर, सूरज ठाकूर, दीपक पाली, ऋतिक पाली, राजा चौधरी, शिवकांत बद्रे, नरेश अण्णा यांचा समावेश आहे. या रामभक्तांनी अयोध्येकडे रवाना होण्यापूर्वी अमरावती शहरातील मुख्य मार्गानं मार्गक्रमण केलं. त्यानंतर नांदगावपेठ मार्गे माहुली जहागीर पुढे मोर्शी मार्गे मध्य प्रदेशच्या दिशेनं ते रवाना झाले. अमरावती येथून अयोध्याकरिता आम्ही 9 रामभक्त निघत आहे. यामध्ये राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय संदेश हा आमचा उद्देश आहे. इथून ज्या रस्त्यामध्ये आम्ही जाणार आहे त्या भक्तांना सगळ्यांना राष्ट्रीय संदेश देत देत अयोध्या धामपर्यंत पोहोचणार आहे. श्री क्षेत्र बहिरम येथील यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यातच मंगळवारी भव्य स्वरूपात रिंगण सोहळा पार पडला. यात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. या रिंगण सोहळ्यासाठी कर्नाटकातील शितोळी सरकारचे 2 अश्व देखील दाखल झाले होते. रिंगण सोहळा सुरू होण्यापूर्वी दोनही अश्वांनी बहिरम बाबांचं दर्शन घेतलं. या सोहळ्यासाठी काशी तलाव परिसरातील 2 एकर परिसरात रिंगण तयार करण्यात आलं. या नेत्रदीपक सोहळ्यात वाशिमसह इतर ठिकाणाहून 40 पेक्षा जास्त दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तर संपूर्ण परिसर सजला होता. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी यात्रेकरूंसह भाविक आणि वारकरी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. तर महिला वारकऱ्यांचाही सहभाग लक्षणीय होता. श्री बहिरम बाबा संस्थानाच्या वतीनं 3 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनात शिवपुराण, भावार्थ रामायण, विचारसागर, दैनिक कीर्तन, माऊलीचा रिंगण सोहळा, तीर्थस्थापना, जय गुरुदेव सत्संग, काकड आरती, गाथा, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर अश्वरिंगण सोहळ्यानं वातावरण भक्तिमय झालं होतं.
माली 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 अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वेतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी प्रभू श्रीराम या विषयावर विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचं येत्या 22 जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रभू श्रीरामाच्या आदर्श व्यक्तिमत्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 1 ते 15 जानेवारी दरम्यान प्रभू श्रीराम या विषयावर विविध स्पर्धा आयोजित करण्याबाबत कौशल्य विकास मंत्रालय आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयानं निर्देश दिले होते. यानुसार धामणगाव रेल्वेतील ITIमध्ये बुधवारी निबंधलेखन, चित्रकला, कविता स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. दरम्यान स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. अमरावती जिल्हा परिषदेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होते आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा 11 ते 13 जानेवारी दरम्यान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणात आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 16 संघांसह सुमारे 3000 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. 3 दिवसीय महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन गुरुवारी आणि समारोप शनिवारी होणार आहे. या महोत्सवाबाबत अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके यांनी अधिक माहिती दिली. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद हा एक मोठी मिनी मंत्रालय असतं आणि याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अधिकारी आणि कर्मचारी ज्या वेळेस जिल्हा परिषदेमध्ये काम करतात त्यावेळेस त्यांना एक जे दररोज काम करून त्यांच्यामध्ये एक जे तणाव निर्माण होतो किंवा पठार अवस्था येते त्याला कुठेतरी कमी करावं आणि जिल्हा परिषद अधिकारी यांना म्हणजे जे काही कलागुण दडलेले असतात त्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना त्यांना सादर करण्याची संधी मिळावी म्हणून दरवर्षी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीसुद्धा जिल्हा परिषद अधिकारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 3500 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होत आहेत. म्हणजे एक आमचा छोटा कुंभमेळाच आहे. या 3 दिवसीय 11, 12 आणि 13 जानेवारी 2024 रोजी चालणाऱ्या या स्पर्धेसाठी उद्या दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. उद्या सकाळी ठीक 10 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळांच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. उद्या मार्च पास होईल. त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यांची मार्च पासमध्ये त्यांच्या तालुक्यांची विशेषता दाखवणारी झाकी आहे. त्यानंतर दिवसभर क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल. संध्याकाळी सांस्कृतिक स्पर्धा असतील. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कराओके सॉन्ग असतील, भक्तिगीत असतील, सिनेगीत असतील, युगलगीत असतील आणि याचबरोबर यावर्षी आम्ही विशेषतः लोकांना आवडेल अशा हास्य जत्रेंचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हास्य जत्रेंच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त आनंद मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस. शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती.
अमरावती इथं भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष असल्याचा दावा करून शिल्पा पाचघरे या महिलेनं सामान्य नागरिकांचा छळ केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या महिलेनं आपल्या कामात अडथळा आणून लाखो रुपयांचं नुकसान केल्याची लेखी तक्रार एका बांधकाम व्यावसायिकानं आमदार प्रवीण पोटे आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे. अमरावती शहरातील दस्तूरनगर परिसरातल्या श्री कॉलनीत एका भूखंडावर बिल्डरनं बांधकाम सुरू करताच भाजपच्या स्वयंघोषित महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा पाचघरे यांनी बांधकामात अडथळे आणण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश असल्याचं पत्र समोर करून प्रशासनावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं हे पत्र खोटं असल्याचा दावा बिल्डरनं केला आहे. गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही इथे खूप त्रस्त झालेलो आहोत. आमच्या बाजूला त्या शिल्पा पाचघरे जे आहे, ज्या तथाकथित भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आहे म्हणून सांगतात, पण त्यांनी इथे विरोध करायला सुरुवात केला काही दुसऱ्या कारणामुळे, आणि त्यांनी विरोध करण्याची सीमासुद्धा ओलांडलेली आहे. आम्ही जेव्हा महानगरपालिकेतनं परमिशन घेतली आहे, प्रॉपर पैसे वगैरे भरून आणि काम करायला सुरुवात केली, तर त्यांनी काम चालू झाल्यानंतर एक मुख्यमंत्री साहेबांचं एंडोर्समेंट आणलेलं आहे, आणि ते महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांनी तर सुरुवातीला या गोष्टीवरती म्हणजे लक्ष नाही दिलं. त्यांनी एंडोर्समेंट जे आहे ते त्यांना खरं की खोटं याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता, पण तरी नंतर त्यांना मात्र मंत्रालयातनं काही मंत्र्यांचे जे PA आहेत त्यांच्याकडनं कंटिन्यू फोन आलेत आमचं काम बंद पडण्यासाठी, जे अधिकृत आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबाच्या पत्राचा जो हवाला दिला, हे जे पत्र आहे यांचं जे डेजिग्नेशन आहे शिल्पा पाचघरेचं, ज्या साध्या कार्यकर्ता आहे BJPच्या, आम्ही चित्राताई वाघ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की त्या शिल्पा पाचघरे या भाजपच्या महिला पदाधिकारी नसल्याचं वरिष्ठांनी स्पष्ट केलंय. मात्र संबंधित महिलेनं मंत्रालयातील पत्र दाखवत सहाय्यक निबंधक आणि मनपा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचंही बिल्डरनं म्हटलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांची दिशाभूल केलेली आहे. इथे मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी ॲड्रेस केलेला आहे, आणि इथे त्यांचं डेजिग्नेशन आहे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. आणि त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे देवीदासजी पवार यांची सुद्धा दिशाभूल केली आहे. त्यांच्यामध्ये तर चक्क त्यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष अशा नावाचं त्यांनी लेटर हेडवरती पद टाकून त्यांच्यावरती दबाव टाकलेला आहे. आणि मग सुट्टीच्या दिवशी 2 डिसेंबरला आमच्या इथे महानगरपालिकेचे इंजिनियर आणि काही कर्मचारी येऊन त्यांनी आमचं काम इथे बंद पाडलं आहे. इथे आमचं जवळपास 10 ते 20 लाखाचं मटेरियल इथे पडलेलं होतं. आमचे 200 पोते सिमेंट जे आहे ते दगड झालेले आहे, आणि मग जवळपास 20-25 दिवस आम्ही इथे काम करू शकलो नाही. आणि मग आम्हाला हायकोर्टामधनं या विषयामध्ये रिलीफ घ्यावी लागली. हायकोर्टाने आमचं म्हणणं ग्राह्य धरलं, आणि मग आमचं कामाला आम्ही सुरुवात केली. कामाला सुरुवात केली असता दुसऱ्याच दिवशी यांनी आमच्या कामावरती हल्ला केला. मजुरांना खूप घाणेरड्या शिव्या. बिल्डरनं महिलेविरोधात भाजपचे खासदार आणि आमदार यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यानंतर पक्षातर्फे आता या महिलेवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावतीतील महिला महाविद्यालयात 2 दिवसीय जिल्हास्तरीय उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं बुधवारी थाटात उद्घाटन झालं. महिला उद्योजकांना आर्थिक हातभार लावणे, महिलांच्या उत्पादित वस्तूच्या विक्रीकरता व्यासपीठ उपलब्ध करून देणे या हेतूनं नूतन विदर्भ शिक्षण मंडळद्वारा संचालित महिला महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभागातर्फे 10 आणि 11 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला संक्रांत उत्सव असं नाव देण्यात आलं असून संक्रांतसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, परिधान, ज्वेलरी, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तूंचे स्टॉल इथं लावण्यात आले आहेत. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या मेळाव्याला भेट देण्याचं आवाहन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि गृह अर्थशास्त्र विभागानं केलं आहे. अकोला शहरात पश्चिम विदर्भातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र अकोला शहरात गुंडगिरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच 1 जानेवारी रोजी काही गावगुंडांनी एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केली होती. या घटनेच्या विरोधात नागरिकांसह विद्यार्थ्यांनी एकत्र येत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी विशाल झालटे हा विद्यार्थी अकोला शहरात खासगी शिकवणी वर्गात शिकायला आला होता. त्याची बहीण आणि तो अकोल्यात राहायचे. घटनेच्या दिवशी मेसचा डबा आला नव्हता आणि बहिणीला भूक लागली म्हणून तिच्यासाठी काहीतरी खायला आणायला तो बाहेर पडला. मात्र परतताना रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या काही गुंड तरुणांनी त्याला हेरलं आणि त्याची निर्घृण हत्या केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांची चर्चा झाली. चर्चेदरम्यान सर्वप्रथम तर ह्या केसमध्ये पारदर्शकता झाली पाहिजे, काऊन की पंच पद्धतशीर घेतल्या गेल्या पाहिजे, साक्षीदार पद्धतशीर घेतल्या गेले पाहिजे, जेणेकरून आरोपी ह्या केसमधून सुटले नाहीत पाहिजे. आणि त्याच्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यांनी तो होकार दिला आणि ह्या शहरातल्या मुलामुलींना, कोचिंग क्लासेसवाल्यांना, विद्यार्थ्यांना आम्ही संरक्षण देऊ अशी सुद्धा त्यांनी ग्वाही दिली. आणि त्या कोचिंग क्लासेसच्या भागामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात येतील आणि पोलीस चौकी खोलण्याची सुद्धा आम्ही मागणी केली. आणि 2 पोलीस चौक्या, CCTV कॅमेरे आणि काही ज्या अंतर्गत काही बाबी आहेत ज्या आम्हाला बुलढाणा पोलीस अधीक्षकांना सांगायच्या होत्या त्या आम्ही तुम्हाला इथं नाही सांगू शकत. परंतु ज्या पद्धतीनं क्राईम वाढत चालला, कशामुळे क्राईम वाढत चालला, कशामुळे घटना होतात, त्या घटनेच्या संदर्भात सर्व चौकशी झाली. आणि येत्या 2-3 दिवसात पोलीस अधीक्षक साहेब कोचिंग क्लासेसच्या टीचर लोकांशी सुद्धा चर्चा करतील की कशा पद्धतीने आम्ही मुलांना संरक्षण दिलं पाहिजे. या संदर्भात त्यांनी आम्हाला शब्द दिला. या निष्पाप विद्यार्थ्याच्या हत्याप्रकरणी गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. तर या हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर या मोर्चात पालक, विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी विशाल झालटे याच्या वडिलांनी केली आहे. आम्हाला हेच मागणी आहे की असं हे विशाल सोबत घडलं, हे असं कोणासोबत बी घडो ना, याला फाशी लवकरात लवकर देण्यात यावी. आधी त्याचं भांडण कोणासोबत तो मुलगा असा आहे पूर्णपणे विचारपूस करा. त्याचं जर कोणा पोलिसी किंवा कोणाशी विचित्रपणे वागणे किंवा कॉल हे जर डाउटेड बी दिसलं तुम्हाला 3 वर्षाचा होता त्यापासून 17.5 होता होईपर्यंत, तर त्याच्याऐवजी मला फाशी द्या. मी जर त्याच्यासाठी एवढं केलं, शेतीवाडी विकून, प्लॉट विकून, राहायची जागा विकून, तर तो मुलगा तसा नाहीये. त्याचे जे स्वप्न होते की बा खूप मोठा ऑफिसर बनीन मी, ते स्वप्न या नालायकानं फार खराब केले. त्याचे स्वप्न होते MBBS MD डॉक्टर बनीन मी. एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत एका नराधम तरुणानं तिच्यावर अत्याचार केला. अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस ठाण्याअंतर्गत हा संतापजनक प्रकार घडलाय. चांदणी पोलिसांनी आरोपीला घटनेच्या 36 तासाच्या आत अटक केली आहे. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथील 26 वर्षीय आरोपी सुमित सोनसडे यांना सोशल मीडियावर स्वतःची ओळख आणि खोटे फोटो लावून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं. मुलीच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध 5 जानेवारी रोजी फूस लावून पळवल्याचा गुन्हा दाखल केला. तर तक्रारीच्या 24 तासातच मुलीला ताब्यात घेऊन तिचा जबाब नोंदवला आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. तर चांदणी पोलिसांच्या पथकानं सापळा रचून आरोपीला अकोल्याच्या बस स्थानकावरून अटक केली. आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चांदणी पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. ATM फोडून 20 लाखांची रक्कम लंपास, तर चोरीपूर्वी परिसरातील CCTV फोडले. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच एका चोरट्याला केली अटक. वरुड तालुक्यातील एका वर्षातील ATM फोडीची 3री घटना. अंबानगरीचे 9 जण अयोध्येसाठी सायकलनं रवाना. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार. 1000 किलोमीटर लांबीची सायकल यात्रा. मंगळवारी सकाळी सायकल यात्रेला सुरुवात. आणि प्रसिद्ध बहिरम इथं रंगला नेत्रदीपक रिंगण सोहळा. कर्नाटकच्या शितोळे सरकारच्या 2 अश्वांचा सहभाग. हजारो भाविकांसह 40 पेक्षा अधिक वारकरी मंडळ सहभागी. रिंगण सोहळ्यानं बहिरम येथील वातावरण भक्तिमय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.